नमस्कार बंधू भगिनींनो, थोर दार्शनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा 16 जानेवारी हा पुण्यस्मरण दिन, तर 18 जानेवारी हा जन्मदिन. या दोन्हीही दिवसाचं औचित्य साधून आपण न्यायमूर्ती रानडे यांच्या जीवन कार्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. मी सर्वप्रथम रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून माझे विचार या ठिकाणी त्यांच्या चरित्राच्या संबंधानं आपल्यासमोर मांडतो. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला. कधी झालेला आहे त्यांचा जन्म? 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी न्यायमूर्तींचा रानडेंचा जन्म झालेला आहे. महाराष्ट्राच्या समाज सुधारकांच्या मध्ये एक अग्रणी समाज सुधारक म्हणून ज्यांचा नामोल्लेख करावा असं व्यक्तिमत्व म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होत. वडिलांचं नाव गोविंदराव आहे, तर पत्नीचं नाव रमाबाई अशा पद्धतीचं होतं. वडील गोविंदराव हे कोल्हापूर संस्थानाचे कारभारी दाजी कृष्ण पंडित यांच्या हाताखाली जबाबनीस म्हणून काम करीत असायचे. खरं तर रानडे यांच्या जीवनाचा पाया कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक नगरीमध्येच रचला गेलेला आहे. कारण वडील तिथं असल्यामुळं हे रानडे देखील त्यांचं बालपण बराचसा काळ हा या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीमध्ये गेलेला आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. पुढे त्यांनी 1851ला या ठिकाणी काढलेल्या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी काय केलं तर 1851ला नाना मोराजी यांनी काढलेली जी शाळा होती त्या नानांच्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षणाला प्रारंभ केलेला आहे. मुळात वडिलांना वाटत होतं की आपल्या मुलाने इंग्रजी शिक्षण घ्यावं, परंतु आई मात्र लेकराला इंग्रजी शिक्षण द्यायला तयार नव्हती. कारण आईचं म्हणणं असं होतं की इंग्रजी शाळेमध्ये गेलेले लेकरं बिघडतात, हा समज आईचा होता. परंतु वडिलांच्या प्रोत्साहनामुळं या ठिकाणी रानडे हे या शाळेमध्ये इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकलेले आहेत. पुढचं शिक्षणही त्यांना वडिलांच्या प्रेरणेमुळेच घेता आलेलं आहे. त्यांची पहिली पत्नीचं निधन झाल्यानंतर वडिलांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी दुसरा विवाह केलेला आहे. आणि खरं तर त्यांनी विवाहाच्या संबंधानं पुनर्विवाहाच्या संबंधानं मोठं काम केलेलं असल्यामुळं असं वाटत होतं की ते एखाद्या विधवेस विवाह करतील, परंतु तसं काही त्यांच्याकडनं झालं नाही. उलट एका अल्पवयीन कुमारिकेशी विवाहबद्ध ते झालेले आहेत. आणि त्यामुळं तत्कालीन समाज व्यवस्थेतल्या अनेक लोकांनी त्यांना धारेवर धरलं आणि करते सुधारक रानडे नाही आहेत, तर ते बोलके सुधारक आहेत अशा प्रकारचे आरोप देखील त्यांच्यावरती केले गेले. परंतु रानडे हे मुखवटे धारण करून जगणाऱ्यांच्या पैकी नव्हते, जे आहे ते स्पष्टपणे जगणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमधून शिक्षण घेतलेलं आहे. पुढे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण देखील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1862ला ते BA झालेले आहेत. 1865ला त्यांनी MA केलं आणि 1866 मध्ये LLB या बाबतीमध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येतं. मुळात रानडे हे ग्रंथ वेडे होते. या ठिकाणी ग्रंथांच्या म्हणजेच वाचनावरती त्यांचा प्रचंड वेळ ते घालवत असायचे. वाचायला बसले म्हणजे बेभान होऊन ते वाचन करत असायचे असं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या उत्तरपत्रिका देखील इतक्या छान होत्या की त्या विदेशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अवलोकनासाठी आवर्जून पाठवण्यात आलेल्या आहेत.
यावरून रानडे हे किती कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतील हे आपल्याला इथे अंदाज करणं सोपं जातं. लहानपणी असं सांगितलं जातं की ते अत्यंत रागिष्ट स्वभावाचे, शीघ्रकोपी स्वभावाचे होते, परंतु हळूहळू त्यांनी या रागावरती नियंत्रण मिळवलं आणि पुढे चालून ते स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. खाण्यापिण्याकडं आणि कपड्याकडं त्यांचं विशेष अशा प्रकारचं लक्ष नव्हतं. खाण्यापिण्या आणि कपड्यापेक्षाही त्यांना सगळ्यात महत्वाचं जर काय वाटत असेल तर ते वाचन वाटत गेलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून देखील त्यांची निवड झालेली आहे. काय म्हणून? मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झालेली होती. न्यायमूर्ती रानडेंबद्दल पत्नी रमाबाईंनी एक अनुभव अनेक ठिकाणी दिलेले आहेत. एका ठिकाणी पत्नी रमाबाई आपले पती न्यायमूर्ती महादेवजींच्या बद्दल काय लिहिते बघा. ती म्हणते की रानडे फक्त 4.5 तास झोपत असत. त्यांना झोप किती मिळायची दररोज? तर 4.5 तास झोपत असत. पहाटे 3:30 वाजता उठत आणि 2 तास ईश्वर चिंतन करत. पहाटे 3:30 ला उठायचे आणि 2 तास ईश्वराचं चिंतन करण्यात घालवायचे. त्याच वेळी तुकारामांचे अभंग किंवा संस्कृत वेचे गुणगुणत असायचे. सकाळी 5:30 पासून रात्री 11 पर्यंत हायकोर्टाचे किंवा सार्वजनिक काम करण्यात ते दंग असायचे. हा अनुभव त्यांची पत्नी रमाबाईंनी लिहून ठेवलेला आहे. न्यायमूर्तींचं कुटुंब हे खूप मोठं होतं. संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि त्यांच्याकडे त्यांची एक विधवा बहीण देखील राहायला होती. तर अशा या अत्यंत मोठ्या कुटुंबामध्ये रानडे हे राहत असायचे. रमाबाईचा रानडे यांच्याशी विवाह झाला तेव्हा रमाबाई या केवळ 11 वर्षाच्या होत्या. एवढंच नाही तर त्या निरक्षर देखील होत्या. पती रानडेंनी त्यांना शिकून कर्तृत्व संपन्न बनवलेला आहे. आपल्या पत्नीला, निरक्षर असलेल्या रमाबाईला शिकून साक्षर आणि कर्तृत्व संपन्न बनवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर पती न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं आहे. रमाबाईंना वाचन करण्यासाठी घरातील बऱ्याच जणांचा विरोध असायचा, कारण तो काळ आपल्याला माहिती आहे की तसा काही आजच्या सारखा पुढारलेला नाही आहे. त्या घरामध्ये सनातनी विचार घेऊन राहणारी काही त्यांच्या परिवारातली मंडळी आहे आणि म्हणून त्या मंडळींना, विशेषतः स्त्रियांना, घरातल्या बाकीच्यांना रानडेंची पत्नी रमाबाई वाचन करते हे काही आवडायचं नाही आहे. न्यायमूर्तींच्या मित्रांमध्ये जर बघितलं तर आपण डॉक्टर भांडारकर हे त्यांचे मित्र आहेत, लोकहितवादी त्यांचे मित्र आहेत, सार्वजनिक काका त्यांचे मित्र आहेत, नामा परमानंद मोडक हे न्यायमूर्ती रानडे यांचे मित्र होते. रानडे आणि टिळक यांच्यात वृत्तीमध्ये भेद असलेला आपल्याला दिसून येतो. असं जरी असलं तरीही जेव्हा रानडे हे जग सोडून गेले त्यावेळेला टिळकांना खूप दुःख झालेलं आहे आणि टिळकांनी रानडेंच्या जाण्याच्या नंतर केसरीमधून जो अग्रलेख लिहिला होता त्या अग्रलेखामध्ये लोकमान्य टिळक न्यायमूर्तींच्या बद्दल काय लिहितात ते पहा. ते म्हणतात की 19व्या शतकाच्या पूर्वार्धात पुणे शहरावर सर्व बाबतीत सर्वत्र प्रेतकळा आली होती. तीच सगळ्या महाराष्ट्राची देखील स्थिती होती. महाराष्ट्र देश म्हणजे त्यावेळी हाडामासाचा एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या रीतीने ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल याचा रात्रंदिवस विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतीने त्या सजीव करणारे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जीवापाड मेहनत जर कोणी केली असेल तर ती प्रथमतः माधवरावांनीच केली असं म्हटलं पाहिजे. म्हणजे बघा, श्रद्धांजली एका अर्थानं या केसरीतनं वाहत असताना माधवराव म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांनी कशा कशा पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये उत्साहाचं रणशिंग फुंकण्याचं काम केलंय आणि विविध समस्यातनं या महाराष्ट्राला, त्या समाजाला बाहेर काढण्यासाठी कसा प्रयत्न केला याचा उल्लेख केसरीच्या अग्रलेखातनं लोकमान्य टिळकांनी केलेला आहे. लोकमान्यांनी त्यांना सर्वज्ञ या संज्ञेनं देखील
गौरविलेलं आहे. सर्वज्ञ व्यक्तिमत्व म्हणजे आपलं लक्षात येतं की सर्वज्ञ म्हणजे सर्व बाबींची ज्ञान ज्याच्याकडे आहे असे सर्वज्ञ म्हणून देखील त्यांचा गौरव लोकमान्यांनी केलेला होता. न्यायमूर्ती रानडे यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात आणि कर्तृत्वाच्या विविध प्रांगणात काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रभर त्यांनी संस्थांची जाळं उभारलेली आहेत. अनेक कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम न्यायमूर्तींनी केलं. त्यांनी वसंत व्याख्यानमाला जी की महाराष्ट्रामध्ये पुणे येथे अत्यंत पुढे प्रसिद्धीला आलेली आहे ती वसंत व्याख्यानमाला प्रारंभ केलेली आहे. हेमंत व्याख्यानमालेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. वक्तृत्वोद्योजक सभा म्हणजे वक्तृत्वाला उत्तेजन देणारी सभा त्यांनी स्थापलेली आहे. डेक्कन सभा पुणे, त्याचबरोबर नगर वाचन मंदिर या संस्थांना नावारूपाला आणण्यामध्ये जर कुणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो आहे न्यायमूर्ती रानडे यांचा. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेतही त्यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. रानडे यांनी आजन्म सरकारी नोकरीमध्ये राहूनही आपला राष्ट्राभिमान निष्कलंक पद्धतीने ठेवलेला आहे. राष्ट्राभिमानाला कुठेही तडा जाऊ दिलेला नाहीये आणि हा राष्ट्राभिमान निर्भयतेने व निस्पृहतेने अखंड समाजसेवा करत जागृत ठेवण्याचं काम या ठिकाणी जर कोण केलं असेल तर ते न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं आहे. हेही आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ते उदारमतवादी तत्वज्ञ म्हणून देखील ओळखले जातात. उदारमतवादी तत्वज्ञ म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. माणूस हे चिंतनाचं केंद्र असलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. न्यायमूर्ती रानडे यांनी समाजाच्या अवनतीची आणि भाग्योदयाची मूलग्राही मीमांसा आपल्या वर्तनातनं आणि लेखनातनं केलेली आहे. भारतीयांच्या अधोगतीची कारण शोधताना ते नेहमी म्हणत असत की भारतीय व्यक्तींची अधोगती का झाली तर त्याची कारणं विशद करताना ते नेहमी म्हणायचे की जीवन व्यवहारात विवेक बुद्धीची पदोपदी प्रतारणा करणे. जीवन व्यवहारात विवेक बुद्धीची पदोपदी प्रतारणा करणे, कुठल्या तरी अभिनिवेशाच्या आहारी जाणे, नैतिक प्रेरणेपेक्षा पक्ष, संघटना आणि नेतृत्व यांच्या दबावाखाली राहणे, आपल्या प्रापंचिक आणि ऐहिक उत्कर्षाकडे दुर्लक्ष करणे, व्यावसायिक नैपुण्याविषयी उदास राहणे, प्रगत राष्ट्राकडे पाठ फिरवून आपल्या कोशात अडकून पडणे, जाती व वर्ण, स्त्री व पुरुष असले कृत्रिम, अनैसर्गिक आणि अक्षम्य भेद निर्माण करणे, या लोकप्रवृत्तीमुळेच आपले अधःपतन घडले आहे. आपल्या अधःपतनाची काय कारण आहेत तर आता मी जी उल्लेखित केली ही सगळी आपल्या अधःपतनाची कारण आहेत असं ते नेहमी आपल्या मार्गदर्शनातनं सांगत असायचे. याचे आकलन व निर्मूलन आपण करू शकतो असंही ते म्हणायचे की हे जरी असं असलं तरी ते असंच राहील असं नाही, तर याचं आकलनही आपल्याला करता येऊ शकतं आणि याचं निर्मूलन देखील आपण करू शकतो ही खात्री देखील त्यांना होती. त्यांनी 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलं जाऊ शकतं की त्यांनी कशाची स्थापना केली. राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली आहे आणि ही राष्ट्रीय सभेची स्थापना कधी केलेली आहे तर 1885 ला केलेली आहे. इसवी सन 1896 मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये राज्य या संकल्पनेचा त्यांनी परामर्श देखील घेतलेला आहे. कायदा म्हणजे बुद्धिनिष्ठ, विवेकी, सार्वत्रिक आणि शाश्वत अशी अधिसत्ता होय. कायद्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे बघा. ते म्हणतात कायदा म्हणजे बुद्धिनिष्ठ, विवेकी, सार्वत्रिक आणि शाश्वत अशी अधिसत्ता होय. रानडे यांनी जातीयता निषिद्ध मानलेली आहे. रानडे यांना जातीयता मान्य नाही आहे. या जातीयतेचा निषेध त्यांनी केलेला आहे. बालविवाहाला त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. विधवा विवाहाला त्यांनी उत्तेजन दिलेलं आहे. विद्यापीठांनी आपले पुरस्कार अविवाहितांनाच द्यावेत अशा प्रकारे त्यांनी आग्रह धरलेला आहे. अशा प्रकारचे विचारही त्यांनी मांडलेले आहेत. एकीकडे बालविवाहाला विरोध रानडे करतात आणि पहिली पत्नी वारल्याच्या नंतर दुसरी पत्नी बरोबर विवाह करताना ती अत्यंत लहान वयाची आहे, मुलीशीच विवाह करतात. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देतात आणि
विधवेशी ते दुसऱ्या लग्नामध्ये ते विधवेशी लग्न करत नाही आहेत. आणि यामुळं बऱ्याच जणांनी त्यांच्या या कृतीचा विरोध केलेला होता, याचा उल्लेख मी यापूर्वी केला. आणि म्हणून त्यांना काही जणांनी बोलके सुधारक म्हटलं, परंतु हे पूर्ण सत्य नाहीये असं सांगितलं जातं. खरे तर न्यायमूर्ती रानडे हे असामान्य बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व होतं. अविरत उद्यमशीलता त्यांच्याकडे होती. उच्च धार्मिक वृत्तीचा गुण विशेष त्यांच्या अंगी आपल्याला पाहायला मिळतो. असे हे व्यक्तिमत्व म्हणजे न्यायमूर्ती रानडे होत. कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका त्यांना मान्य नाही आहे. आपण बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल टोकाची भूमिका घेतो. रानडे म्हणतात की कोणत्याही बाबतीमध्ये टोकाची भूमिका घेणं योग्य नाही आहे. आपण मध्यम स्वरूपाची भूमिका घेतली पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक अंगाची सुधारणा घडावी असं त्यांचं म्हणणं आहे. की जीवनाचं एखादं अंगच परिवर्तित व्हावं किंवा त्याच्यातच बदल व्हावा इतका संकुचित विचार करून आपल्याला चालणार नाहीये. तर जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये सुधारणा झाली पाहिजे. म्हणजेच जीवनाचं प्रत्येक क्षेत्र परिवर्तित कालानुरूप बदललं पाहिजे असं त्यांचं सतत म्हणणं होतं आणि तसा ते प्रयत्नही करत राहिलेले आहेत. त्यांनी प्रार्थना समाजाचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येतं. ब्राह्मो समाजाच्या घटनेतील आणि तत्वज्ञानातील त्रुटी दूर करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचा मृत्यू मी यापूर्वीच सांगितलं की 16 जानेवारी 1901 रोजी झालेला आहे. आणि म्हणून 16 जानेवारी हा दिवस त्यांचा पुण्यस्मरण दिन म्हणून साजरा केला जातो. हेही आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या जीवनात वर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा निश्चितपणे मोठा परिणाम असलेला आपण पाहतो. त्यांनी शिक्षक संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश या विविध प्रकारची कामं केलेली आहेत. 1893 साली ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणूनही कार्यरत राहिलेले आहेत. न्यायमूर्ती रानडे हे मवाळ विचाराचे होते. आपल्याला माहिती आहे की त्या कालावधीमध्ये भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 2 विचार प्रवाह समाज व्यवस्थेमध्ये होते. एक जहाल विचारसरणीचा एक प्रवाह होता आणि मवाळ विचारसरणीचा, त्याला मवाळ उदारमतवादी आणि जहालमतवादी असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीनं मवाळ मतवादी विचारधारेचे पुरस्कर्ते जर कोण असतील तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं आहे. भारतीय दारिद्र्याची कारणं काय आहेत, भारतीय लोक जे दरिद्री आहेत त्याची कारणं काय आहेत याचं संशोधन त्यांनी केलं आणि यावरच्या उपायाबद्दलचा देखील अभ्यासपूर्ण विवेचन जर कोणी मांडलं असेल तर ते न्यायमूर्ती रानडे यांनी मांडलेलं होतं. त्यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर, द राईज ऑफ मराठा पॉवर, ज्याला मराठीमध्ये मराठी सत्तेचा उदय, हा अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. पुन्हा एकदा त्याचं नाव मी आपल्याला सांगतोय, द राईज ऑफ मराठा पॉवर, किंवा ज्याला मराठीमधून म्हणता येईल मराठी सत्तेचा उदय, हा अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. न्यायमूर्ती रानडे हे 1897 साली स्थापन झालेल्या गिरगाव मुंबई स्थित आर्यन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. आजही ही संस्था गिरगाव, मुंबई व पालघर या ठिकाणी कार्य करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या कार्याला अनेक वेळा सनातन्यांकडनं विरोध झालेला आहे. कारण कुठल्याही प्रस्थापित समाजामध्ये परिवर्तन करत असताना खळखळ होणं स्वाभाविक आहे. तशीच खळखळ न्यायमूर्तींच्या काही निर्णयांच्या बाबतीमध्ये त्या काळात त्या सनातन्यांनी करून त्यांच्या कामाला विरोध केलेला आपल्याला त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतो. परंतु या विरोधाला ते शरण गेलेले नाही आहेत किंवा त्यांनी काम करणं सोडलेलं नाही आहे. अशाही अवस्थेमध्ये ते काम करत राहिलेले आहेत. खरं तर न्यायमूर्ती रानडे यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. यावरून आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याचं मोठेपण लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्याबद्दल काय म्हणतात, कसे गौरवोद्गार काढतात ते पहा.
ते म्हणतात, रानडे हे स्वभावतः प्रामाणिक होते. बाबासाहेब कुणाचीही प्रशंसा करणारं व्यक्तिमत्व नव्हतं. बाबासाहेबांनी उलट जे जे चुकलेले आहेत त्यांच्याबद्दल निर्भीडपणे आपली मतं व्यक्त केलेली आहेत. परंतु न्यायमूर्ती रानडेंच्या कार्याचा गौरव मात्र इथं बाबासाहेब करताना दिसतात. ते म्हणतात की रानडे हे स्वभावतः प्रामाणिक होते. त्यांच्यात प्रचंड क्षमतेची बुद्धिमत्ता होती. कोणामध्ये? रानडेंच्या मध्ये प्रचंड क्षमतेची बुद्धिमत्ता होती. कोण म्हणतंय? या जगातला अत्यंत विद्वान असलेले व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्यांच्यात प्रचंड क्षमतेची बुद्धिमत्ता होती. ते केवळ वकील किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नव्हते. कोण? रानडे हे केवळ वकील किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशच नव्हते, तर सर्वोत्तम अर्थतज्ञ होते. सर्वोत्तम अर्थतज्ञ होते, सर्वोत्तम इतिहासकार होते, सर्वोत्तम शिक्षण तज्ञ होते, तसंच दिव्य दृष्टी असलेले व्यक्ती होते. अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचे गौरवोद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काढताना आपल्याला दिसतात. यावरूनच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याचं मोठेपण निश्चितपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. अशा या थोर अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांचा बाबासाहेब उल्लेख करत आहेत, इतिहास तज्ञ, अर्थशास्त्र तज्ञ म्हणून ज्यांच्याकडे आपल्याला बघता येईल, अशा थोर दार्शनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यस्मरण आणि जन्मदिवस या दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण आपण सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत संक्षेपाने केलेलं आहे. त्यांच्या जीवनातला एखादा क्षण, एखादा कण या चरित्राच्या श्रवणातून आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरावा आणि कमीत कमी आपल्या पावलापुरता का प्रकाश असेना, परंतु निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्यासह आपण सगळ्यांनी करावा, अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो. यापूर्वी मी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या निमित्तानं वाचनाचे महत्त्व विशद करणारे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचं देखील याबरोबरच आपण श्रवण करावं. जवळपास आता 450 पर्यंत विषय मी माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. वेळ मिळेल तसं या सगळ्या व्हिडिओंचं श्रवण करून मला आपण व्यक्त होण्यासाठीचा आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला मी इथेच पूर्णविराम देतो. नमस्कार.